नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या आणखी एका नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आनंदाचं पान खरोखर आनंद देऊन जाणार आहे, कारण आपल्या उत्तम कवितांनी आणि लिखाणानं गेली कित्येक वर्ष आपल्याला आनंद देणारे ज्येष्ठ कवी, लेखक आणि समीक्षक प्रवीण दवणे आजचे आपले पाहुणे आहेत. खरं तर त्यांचं एक वेगळ्या धाटणीचं पुस्तक विरहार्थ, त्याविषयी गप्पा मारायच्या आहेत. पण दवणे सरांची 1-2 नाहीतर अगदी 4 पुस्तकं अलीकडेच प्रकाशित झाले. तेव्हा विरहार्थ आणि त्यांचं ताजं लिखाण या सगळ्याविषयीच गप्पा मारूया प्रवीण दवणे सरांशी. दवणे सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर मी तुम्हाला संपर्क केला होता कारण मी विरहार्थबद्दल वाचलं होतं, त्याच्याविषयी जे काही लिहून आलं होतं ते वाचत होते आणि म्हणून संपर्क केला होता. पण नंतर कळलं की तुमची गेल्या काही महिन्यांमध्ये बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहे. पण सुरुवात करूया विरहार्थपासनं, की विरहार्थ काय आहे? अच्छा, मनपूर्वक नमस्कार. आनंदाचे पान या आनंदाच्या पानावर आज माझ्या उपस्थितीचे अक्षर मला उमटवण्याची संधी मिळाली. मला खूप बरं वाटतंय. विरहार्थ या नावातच आपल्याला असं कळेल की या सगळ्या विरहिणींचं रसनिरूपण मी केलेलं आहे आणि नवचैतन्य प्रकाशन बोरिवली यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. विरहार्थ या नावातच अनेक गोष्टी सामावल्यात. विशेषतः माणसाला जे आकर्षण असतं ते प्रीतीचं आणि त्याही प्रीतीमधल्या विरहाचं. मिलनाची ओढ असते पण विरह तुमच्या मनात कायम उरतो. गंमत अशी आहे की मेघदूत या महाकवी कालिदासांच्या कवितेबद्दल आपण वर्षानुवर्ष ऐकतोय, वाचतोय आणि शतकानुशतकं त्याची पारायणं केली जात आहेत. पण गंमत अशी की मेघदूत म्हटलं की आपल्याला फक्त की यक्षाची एक विरह कहाणी आहे आणि त्यांनी आषाढातल्या पहिल्या मेघाला आपली व्यथा सांगितली आणि त्या मेघाला आपल्या प्रेयसीपर्यंत पाठवलं, एवढंच आपल्याला फक्त माहिती असतं. आणि इतक्या अपुऱ्या माहितीवर अनेक जण, अगदी माझ्यासह, हे ते एक महाकाव्य आहे हे कुणीतरी म्हटले म्हणून म्हणत राहतो. मी असा एक विचार केला की नेमकं हे मेघदूत काय आहे. संस्कृत ज्यांना इतकंसं साधत नाही अशांसाठी जर आपण त्याच्या ललितबंधात रूपांतर केलं तर. आणि मला आश्चर्य वाटतं आणि आनंद वाटतोय सांगायला हे की ते करताना मी इतका त्याच्यामध्ये रमलो की पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे 2 त्याचे भाग आहेत मेघदूताचे. आणि दोन्ही भाग इतके विलोभनीय आहेत आणि त्या दोन्ही भागांचं रसनिरूपण मी केलंय. त्या यक्षाचं मनोगत आणि विशेषतः त्यातलं निसर्ग सौंदर्य, प्रीतीची उत्कटता, त्याचा अतिशय भावणारा शृंगार हा त्यामध्ये मी सविस्तर माझ्या परीने वर्णन केलेलं आहे. दवणे सर, खरं तर तुम्ही मेघदूताचा उल्लेख केला आणि मेघदूत म्हणजे प्रत्येक कवीला खुणावणारं असं काव्य आहे. त्यातली सौंदर्य स्थळं ही कवीला जास्त वेगळी समजणारी आहेत. तर तुम्हाला काय खूप वेगळं वाटलं, काय भावलं कालिदासाच्या मेघदूतात? मी एका कविश्रेष्ठाच्याच वचनाचा या ठिकाणी आधार घेईन आणि मग त्याच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करीन. ते म्हणजे आपले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. त्यांनी एके ठिकाणी असं म्हटले बरं का की एखाद्या निर्जन बेटावर मला जर ठेवलं आणि मला सांगितलं की तिथे कुठलं तरी एकच काव्य घेऊन जा, एकच कुठला तरी ग्रंथ घेऊन जा कायम सोबतीला, तर तुम्ही कुठला घेऊन जाल? आणि कुसुमाग्रज म्हणाले की तेव्हा मी मेघदूत घेऊन जाईन. हे मला इतकं भावलं आणि त्या दृष्टीने मी वाचता वाचता माझ्या लक्षात असं आलं की वेगळेपण हे आहे की त्यातला शृंगार हा संयत आहे. तो उन्मुक्त होताना पण तो बरोबर कठड्याशी थांबतो. विरहाचे ताणेबाणे त्याच्यामध्ये आहेत. आणि वाचकांना सांगायला मला एक आनंद वाटेल की सोबतीला माझ्या अनेक मराठी कवींच्या अनुवादित कविता मेघदूत केलेला, उदाहरणार्थ वसंत बापट, शांता शेळके, सी.डी. देशमुख आणि साक्षात कुसुमाग्रज, या सगळ्यांनी अगदी त्या छंदामध्ये मराठी अनुवाद केलाय. तोही माझ्या मदतीला आला. आणि शब्दांचं लालित्य आहे, कल्पनांची पखरण आहे, उपमा उत्प्रेक्षांचा पाऊस आहे. आणि मी खरं सांगू का की मी स्वतः इतका रमून गेलो की मला वाटलं की तो अनुवाद संपू नये. हा केवळ शब्दानुवाद नाही आहे, तर हा भावानुवाद आहे. त्यातली जी आतली जी कंपन आहेत, तारकंपनं,
ती त्याच्यामध्ये आणण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलाय आणि तो मला असं वाटतं की बहुधा यशस्वी झाला असावा. कारण वाचकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, एका वाचकाने मला प्रतिक्रिया दिली की दवणे सर हे वाचून त्यातल्या उत्कट विरह वाचताना डोळ्यात पाणी आलं आणि पुढे त्यांनी म्हटलं की त्या पाण्याला सुद्धा अत्तराचा गंध होता. मला वाटतं की ही जी दाद आहे ती एका कवीची असू शकेल, तो वाचक बहुधा कवी असेल. नाही, खरं तर तुम्ही विरहार्थबद्दल आम्हाला सांगताय, पण असं आहे की आम्हाला इतरही पुस्तकांविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि मला खूप उत्सुकता लागून राहिली आहे त्या जेंटलमन बद्दल. तर तुम्ही प्लीज आपले जे वाचक आहेत ज्यांना खरंच वाचायला आवडतं आणि नवीन पुस्तकांच्या शोधात असतात त्यांना सांगा ना त्या जेंटलमन बद्दल. खरं म्हणजे आता विरहार्थ मधला लालित्य, त्यातली उत्कटता आणि मेघदूताच्या बरोबर ज्ञानेश्वर माऊलींच्या विराणींचा आहे, मुक्ताबाईंच्या बद्दल मी लिहिलंय, मीराबाई मध्ये लिहिलंय. तर हा विषय आणि एकदम 100 नमली जेंटलमन, हा जेंटलमन आहे. इतकी दोन टोकं. म्हणजे मला तुमच्या आयोजनाचं, तुमच्या संयोजनाचं कौतुक वाटतं की दवण्यांच्या लेखनाची दोन टोकंच तुम्ही आज आनंदाच्या पानमध्ये सादर करण्याची संधी मिळालेली आहे. नाविन्य प्रकाशन पुणे यांनी हे खरंच डौलदार काढले आणि जसं पुंडलिक वझेंचं ते उत्तम मुखपृष्ठ आहे तसं मी खास उल्लेख करीन आणि दाखवीन मी का जेंटलमन निलेश जाधव अतिशय अप्रतिम प्रतिभावंत चित्रकार, त्यांनी तो 100 नंबरी जेंटलमन सादर केलाय. आता त्यातली गंमत अशी आहे, मख्खी अशी आहे की आपल्याला माहिती आहे की बाळकराम म्हणजे गडकऱ्यांचा बाळकराम, चिमणराव आपले चिवी जोशी यांचा चिमणराव आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गोविंदाग्रजांनी बाळकराम लिहिलेला आपल्याला माहिती असतो. मला असं वाटतं की असा एक मानसपुत्र हा प्रत्येक लेखकाच्या मनात दडलेला आहे. तर मी यामध्ये बाळू पोंक्षे, हा बाळू पोंक्षे नाव बाळू का, तर हा एक मध्यमवर्गीय सामान्य माणूस आता परिस्थितीने बदलतोय आणि आता तो थोडा प्रतिष्ठित होतोय. मग त्याचं पूर्वीचं धांदरटपण, त्याची मजा, त्याची समाजाकडे बघण्याची आणि समाजाची त्याच्या बघण्याची दृष्टी ही त्याच्यात आणले. खरं म्हणजे तो 100 नंबरी जेंटलमन, तो बाळू पोंक्षे एका अर्थाने माझाच मानसपुत्र आहे. आणि त्याच्या गमती म्हणजे एक छोटी गंमत त्यातली सांगेन मी थोड्या वेळामध्ये की त्याच्यामध्ये माझा स्वतःला जो अनुभव आला होता ना की एका चॅनेलनी मला सांगितलं की तुम्ही कथा मला द्या सिरियलसाठी, आणि मी एक मनातली कथा दिली त्यांना ती आवडली. पण गंमत म्हणजे ती स्वीकारताना त्यांनी मला सांगितलं की यात हे टाकता येईल का, ते टाकता येईल का, ते टाकता येईल का, सासवा सुनाची भांडणं टाकता येतील का, हे आणखीन का, इव्हेंटचं एखादं गाणं टाकता येईल का. आणि माझ्या असं लक्षात आलं की कथा मी जी लिहिलेली ती उरलेलीच नाहीये. मग बाळू पोंक्षे या माझ्या मानसपुत्राद्वारे मी गमतीने ते व्यक्त केलं की बाळू पोंक्षेचा कथा विस्तार नाही, व्यथा विस्तार. आणि मग थोडी गंमत, थोडं गंभीर असं मानून, किंवा मानधनाची गंमत आहे, मानधनाचं पाकिट दिलं जातं ते जाडजूड पाकिट आहे. तर मला असा एकदा अनुभव आला की जाडजूड आहे म्हणजे ठरल्यापेक्षा जास्त पैसे दिले की काय, पण घरी आल्यावर पाहिलं पैसे तर नव्हते, पण आभाराचं मोठं त्याच्यामध्ये लिफाफा गुंडाळून टाकला होता. आता ही जी गंमत आहे ती जर आपण गंभीरपणे मांडण्यापेक्षा गमतीने मांडलं तर, आणि तो जेंटलमन हा या ठिकाणी व्यक्त झालाय. मला वाटतं की या बाळू पोंक्षे वाचकांना आता या पुस्तकापासून अनेक वेगवेगळ्या तऱ्हेने भेटत राहील. खरं तर दवणे सर, हा ना आपल्या आनंदाचं पानमध्ये जे लेखक येतात त्यांना मी आवर्जून प्रश्न विचारते की आपल्या मराठी साहित्यात मला सगळ्या प्रकारच्या म्हणजे कादंबऱ्या दिसतात, त्या कादंबऱ्याचे विषय पण खूप वेगवेगळे असतात, कथांमधनं खूप वेगवेगळं जगणं मांडलेलं असतं, कवितांमधनं म्हणजे अगदी युवा कवींपासनं ते ज्येष्ठ कवींपर्यंत सगळेजण खूप वेगळे विषय मांडतात, त्यांचा जगण्याचे अनुभव मांडतात. पण मला कायम उत्सुकता असते हे जो नर्म विनोद आहे तो लिहिणं आणि जे सगळं काही समाजात चाललेलं असतं त्याच्यावर एक तिरकस कटाक्ष टाकणं हे किती कठीण असतं. आणि तुम्ही तर तुमची म्हणजे जे लेखन प्रकार आहे त्या सगळ्यात मुसाफिरी झालेली आहे. तर तुम्हाला विनोद लिहिणं किंवा विनोदी लिहिणं आणि वाचकांना हसवणं हे किती कठीण काम आहे, कसं काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? काय माहितीये का की एखाद्या घटनेकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो. एक आपल्याला अशी दृष्टी असते की फार गंभीर आहे, हे फार सिरियस आहे आणि ते
थोडंसं बाम लावलेल्या डोक्याच्या तिरक्या चेहऱ्याने पण आपल्याला बघता येतं. पण गंमत म्हणजे तीच गोष्ट आपल्याला थोड्याशा मिश्किलपणे बघता येईल. अगदी छोटी गंमत सांगेन. मी अध्यापनामध्ये अनेक वर्ष होतो. एक विद्यार्थी आला आणि त्यांनी मला माझ्या हस्ताक्षरातला शेरा दाखवला उत्तरपत्रिकेवरचा, आणि त्यांनी मला विचारलं की दवणे सर, हा शेरा काय तुम्ही दिलाय, मला वाचता येत नाहीये. आता खरं म्हणजे इतकी गंभीर गोष्ट आहे की तो विद्यार्थी मला म्हणतो तुमचा शेरा वाचता येत नाही. तर मला तो शेरा पाहून हसू आलं एवढ्यासाठी, कारण माझा शेरा काय होता, अक्षर सुधारावे. म्हणजे आता अक्षर सुधारावे हा माझा शेरा त्याला वाचता आलेला नव्हता. इथे जर मी तर चिडलो असतो तर मला असं वाटतं की मी अंतर्मुखही नसतो झालो आणि मग संबंध हे थोडेसे विस्कटतात. अशा इतक्या गोष्टी लेखकाच्या आयुष्यात घडतात, म्हणजे आपण अक्षरशः गप्पांची कोजागिरी करू शकतो. आणि मला स्वतःला असं वाटतं की एखादी गोष्ट, गंभीर गोष्ट पण जरा गमतीने मांडली तर ती अधिक भिडते. आणि त्यामुळे तो नर्म विनोद जो आहे तो आपल्या निर्मळ स्वभावाचा एक भाग आहे, निर्विषतेचा भाग आहे. आणि त्यामुळे तो मांडायला मला नेहमी आवडतो. आणि माझ्या ललित लेखनाबरोबर, माझ्या गंभीर कविता लेखनाबरोबर किंवा इतर माझ्या साहित्याबरोबर मी असे मध्ये मध्ये मिश्किल आणि मुश्किल विनोद मांडत असतो. दवणे सर, खरं तर म्हणजे आपण विरहार्थ बद्दल बोललो, या जेंटलमन बद्दल, बाळू पोंक्षन बद्दल बोललो, पण असं आहे की कवी प्रवीण दवणेंशी थोड्याफार गप्पा झाल्या नाहीत तर मग आपल्या गप्पा अर्धवट राहिल्या असं होईल. तर मला विचारायचंय की चित्रपटातल्या गीतांमुळे तुम्ही घराघरात पोचले, तुमच्या कविता वाचल्या जातात. सध्या नवीन काय खुणवताय तुम्हाला कवितांच्या जगात? खरं म्हणजे आनंदाच्या पानमध्ये मी हे थोडंसं आणखीन नव्या पुस्तकाबद्दल बोलतोय आपण म्हणून, आणि तुम्ही कवितेकडे आणलं मला खूप बरं वाटलं, मी आभारी आहे. दिगंताचा उद्गार नावाचं माझं निवडक कवितांचं पुस्तक हे नुकतंच आलंय. आणि मकरंद जोशी हे उत्तम आस्वादक, अतिशय चांगल्या प्रकारचे समीक्षक आणि सृष्टी निरीक्षक, त्यांनी विस्तृत असं विवेचक अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. मी मुद्दामून सांगेन, सुरेश एजन्सी पुणे यांनी प्रकाशित केलंय आणि अतिशय वेधक मुखपृष्ठ गिरीश सहस्त्रबुद्धेने काढलंय. हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं, कविता संग्रह प्रकाशित करायला अनेकदा प्रकाशक दचकतात, पण मला खूप आनंद वाटतो की अनेक कार्यक्रम करताना लोक जेव्हा कवितांची फरमाईश करतात तेव्हा 10-12 वेगवेगळ्या कविता संग्रह घेऊन जाणं अवघड असतं. मग त्यातलं जर अर्करूप काढलं तर, आणि त्याच्यातून हे अर्करूप अशा तऱ्हेचं निवडक माझ्या 13 संग्रहांतून त्यातल्या महत्वाच्या कविता वेचलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या अगदी ध्यानस्थ पासून आत्ताच्या मौन दाह या पुस्तकापर्यंत अनेक तऱ्हेच्या कविता आहेत, मनातल्या कविता आहेत, आणि मला वाटलं त्या मनातल्या रसिकांपर्यंत पोहोचतायत. म्हणजे मी संपूर्ण नव्हे पण त्यातल्या 2 ओळी मुद्दामून वाचीन, म्हणजे कळेल की या पुस्तकाचं एकंदर उपबंध काय आहे. कशी अवचित झाली दिवे लागण घरात, कशी अवचित झाली दिवे लागण घरात, काळोखाच्या गाभाऱ्यात काळोखाची फुलवात, प्रकाशले आत काही उजळले अवकाशी, काही गवसले तेथे जाणवले अविनाशी, पुन्हा सृजन हुंकार ओळ सळाळून जाई, हाती बिजली धराया पूर्व संचिताची घाई, भर उन्हात नाहतो पारदर्शी चांदव्यात, काळोखाच्या गाभाऱ्यात कवितेची फुलवात. आणि अशा या मनातल्या कविता घेऊन दिगंताचा उद्गार हा निवडक कवितांचा संग्रह आपण नुकताच भेटीला आलाय. आणि तुमच्या परवानगीनं एका वेगळ्या प्रयोगाविषयी बोलू का? अगदी अगदी दवणे सर, अगदी. कारण मला माहिती आहे की आपल्याला वेळेचं बंधन आहे, परंतु अतिशय आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यात आता घडली ती म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या गीत नवे गातो मी या माझ्या 51 अनुवादित कविता अटल बिहारींच्या, त्याचं पुस्तक ग्रंथालयाने नुकतंच प्रकाशित केलंय. आपल्याला अटल बिहारी हे राजकारणी, विचारवंत, तत्वचिंतक माहिती आहेत. त्यांच्या 51 कविता हिंदीतल्या लोकप्रिय आहेत, त्या लोकप्रिय गायकांनी गायलेल्या पण आहेत. काही कविता मराठीत अनुवादित पण केलेल्या आहेत. पण माझ्यासारखा भावकवी जेव्हा त्यांची मूळ कविता हिंदी वाचतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की या सगळ्या संसदपटू, भारतरत्न, पंतप्रधान अशा व्यक्तिमत्वाच्या आत जो एक सशक्त असा कवी आहे तो मांडायला हवाय.
आणि मला आनंद वाटतोय की गीत नवे गातो मी या कविता संग्रहातून हे 51 कवितांचं एक निराळ्या तऱ्हेचं एक संचित हे मला वाचकांना सादर करायला मिळालंय. पुढे जेव्हा केव्हा तरी आनंदाच्या पानात सलग आपल्याला वेळ मिळेल तेव्हा केवळ मी अनुवादित कवितांचं वाचन करेन. खरं तर दवणे सर आम्हाला म्हणजे खूप छान वाटतंय की ज्या खूप प्रसिद्ध कविता आहेत अटलजींच्या, म्हणजे त्याच्या नावातनच कळतं की ते गीत नया गाता हूँ ही जी कविता आहे अटलजींची खूप प्रसिद्ध आहे. त्या कवितेचा भावानुवाद तुम्ही केलेला आहे, तर आम्हाला त्याचं एखादं कडवं ऐकायला मिळेल का? नक्कीच, कारण तुम्ही मला वाटतं अशा द्रष्ट्या आणि काहीतरी कवीच्या मनातलं कळतंय असं मला थोडंसं वाटतंय. कारण नेमकं मी जी काही कविता संग्रह उलगडताना जे पान उघडलं ते गीत नवे गातो मी, म्हणजे गीत नया गाता हूँ याचा अनुवादच माझ्या समोर आलाय आणि तो अगदी 2 कडव्यांचा आहे. मला खात्री आहे की वा असं प्रेक्षकांचं आपल्याला ऐकू येईल. इतकं ताकद, इतकी ज्याला आपण म्हणतो सशक्तता ही भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेत आहे. सादर करतो हो अटलजींची कविता. तुटलेल्या ताऱ्यांतून वासंतिक स्वर पाझर, तुटलेल्या ताऱ्यांतून वासंतिक स्वर पाझर, पाषाणी हृदयातून लसलसतो नव अंकुर. तुटलेल्या ताऱ्यातून वासंतिक स्वर पाझर, पाषाणी हृदयांतून लसलसतो नव अंकुर. ओघळले बन शिशिरी, ओघळले बन शिशिरी, कोके रव मधुप्रहरी, प्राचीवर सोनसळी, प्राचीवर सोनसळी, रेघ नवी बघतो मी, गीत नवे गातो मी, गीत नवे गातो मी. बघा अटलजींचा आशावाद किती टोकाचा आशावाद आहे. काय हो, अक्षरशः ती स्पंदनं आपल्याला ऐकू येतात. कारण त्यांनी प्रस्तावनेत असं म्हटलंय, त्याचा पण मी अनुवाद केलाय की संसदेच्या सगळ्या धबडगाईत माझ्यातल्या कवीला काही पूर्ण न्याय मिळालेला नाहीये. मला वाटतं आज आनंदाच्या पानाच्या निमित्तानं या मराठी कवितांच्या रूपाने तो न्याय आपण द्यायचा प्रयत्न करतोय. या कवितेतलं दुसरं आणि शेवटचं कडवं. मन विदीर्ण स्वप्नांची, मन विदीर्ण स्वप्नांची साध कोण ऐकणार, मन विदीर्ण स्वप्नांची साध कोण ऐकणार. हृदयातील आर्त व्यथा पापणीत गोठणार, हृदयातील आर्त व्यथा पापणीत गोठणार. नाही हार मानणार, हार नहीं मानूंगा, नाही हार मानणार. संभ्रमी न गुंतणार, नाही हार मानणार. संभ्रमी न गुंतणार. भाळावर काळाच्या, भाळावर काळाच्या भाग्यलेख रेखीन मी, गीत नवे गातो मी, गीत नवे गातो मी. धन्यवाद. क्या बात आहे. खरंच म्हणजे जी अत्यंत प्रसिद्ध कविता आहे अटलजींची त्याचा भावानुवाद तुम्ही केलाय आणि खरंच उत्तम भावानुवाद झालाय. तुम्ही म्हणाले तसे आपल्याला वेळेची मर्यादा तर आहे सर, पण तरी पण एक ज्येष्ठ कवी म्हणून मराठीतले खूप कविता ज्यांनी लिहिल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल्या आहेत, मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही युवा कवींचं लेखन बघत असाल, ज्या पद्धतीचं लेखन सध्याचे युवा कवी करतात आहे ते तुम्ही बघत असाल, सध्याच्या मराठी कवितेबद्दल आणि ज्या पद्धतीने कवितेतनं युवा पिढी व्यक्त होते त्याच्याबद्दल तुमचं मत काय? मला एक आनंद होतोय सांगायला की अक्षरशः आजचे विषय, त्यांची आजची ठणक स्वतः एकंदर तंत्रयुगात किंवा टेक्नोसेव्ही अशा जगात जगताना त्यांच्या भावनांची जी एक कुचुंबणा, जी काही आतमध्ये घालमेल होते ती व्यक्त होताना दिसते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला खूप आनंद होतोय. शेवटी असं होतं की कविता ही ज्याला आपण म्हणतो की सगळ्यात कसदार असा वाङ्मय प्रकार आहे. तिथे माणूस स्वतःला लपवू नाही शकत, जे आहे ते व्यक्त होतं. आणि जरी खूप वेगाने आवेगाने लिहिलं जातं, त्याच्यातला काही भाग कागदी कपट्यासारखा उडून जाईल, परंतु एक कवींची फळी अशी आहे की जी
इलेक्ट्रॉनिक जगाबद्दल बोलते, ती विवाह संबंधाबद्दल, तुटलेल्या भविष्याबद्दल भाष्य करते. सगळीकडे माजलेलं युद्धाचं जे युद्धपण आहे ते नातेसंबंधात कसं आलंय, तुटले पण कसं आलंय त्याच्यावर ते बोलतंय. राजकारण समाजकारण हरवून कसं भुलभुलैत अडकलंय याच्यावर ते बोलतंय. आणि थेट बोलणारी अशी नवीन पिढी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठी कवितेला उज्ज्वल असं भविष्यकाळ आहे. खरं तर दवणे सर, आपण तुमच्या नव्या पुस्तकांबद्दल आधी ज्या काही सुंदर कविता लिहिल्या त्याबद्दल कितीही गप्पा मारू शकतो, पण आपल्याला आनंदाचं पानमध्ये वेळेची मर्यादा आहे. आणि मला एक ज्येष्ठ कवी म्हणून तुमचं आत्ताच्या कवितेबद्दल मतही जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे मी आवर्जून तो प्रश्न विचारला. पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या नव्या पुस्तकांबद्दल सविस्तर सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. आणि तुमच्या सगळ्या पुढच्या लेखन कार्यासाठी आमच्या शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. आणि मीही आभार मानताना म्हणेन की नवी पुस्तकं येतात. पूर्वी खूप पत्र यायची, आता SMS नी वाचक कळवतात, पण वाचन चालू आहे. वाचनाचं माध्यम बदललंय, वाचन संपलेलं नाही. मराठी भाषा पण कूच बदलते आणि त्यामुळे अजिबात निराश व्हायचं कारण नाहीये, पण त्याबरोबर गाफील राहणं हे पण योग्य नाहीये. आनंदाचे पानच्या निमित्तानं मला माझ्या नुकत्याच आलेल्या नव्या पुस्तकांबद्दल बोलायची संधी मिळाली. आपण नेमक्या आणि थेट प्रश्नांतून अगदी कमीत कमी वेळात त्याच्यामधलं जे काही सार आहे ते काढण्याची मला संधी दिली. मी आपल्या वाहिनीचे आपले आभार मानतो आणि प्रेक्षकांचे उदंड आभार मानतो. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तुमचे आभार. दवणे सरांच्या पुस्तकानंतर एका महत्त्वाच्या विषयावरच्या कथासंग्रहाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय. नैराश्याच्या आहारी जाऊन आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण समाजात मोठं आहे. कारण नैराश्य हा एक आजार असून त्यावर मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीनं उपचार व्हायला हवे हेच स्वीकारलं जात नाही. नैराश्याच्या बाबतीत समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडावा यासाठीच या कथांचा समावेश असलेल्या एका पुस्तकाचं नुकतंच पुण्यात प्रकाशन झालंय. या पुस्तकातील कथांचं संकलन रेखा कुलकर्णी आणि सुनील कुलकर्णी यांनी केलंय. तर या वेगळ्या कथासंग्रहाविषयी जाणून घेऊया रेखा कुलकर्णी यांच्याकडून. खरं तर प्राची गेल्यानंतर तसं आम्हाला म्हणजे ह्या 26व्या वर्षी ती गेली, पण हे पुस्तक काढण्यामागं हे होतं की प्राचीचे वेगवेगळे आठवणी ज्या आहेत आणि प्राचीला ह्या वयात जो त्रास झाला ते त्रासाचं सगळं आम्ही ह्याच्यात मांडलेलं आहे. आणि पालकांनी ह्याच्यातून काय आपण मुलांना वाढवताना किंवा आता यंग जनरेशन आहे ते कसं समाजाला फेस करतं हे थोडक्यात आम्ही मांडायचा ह्यात प्रयत्न केलेला आहे. आणि प्राची नाही आहे पण हे पुस्तक कायमस्वरूपी राहील, सर्वांच्याकडे राहील ह्यासाठी आम्ही ह्या पुस्तक तिच्या आठवणी आहेत, ती ज्या पद्धतीनं वाढली आहे लहानपणापासून ते सगळं लिहिलेलं आहे. तिचे जवळजवळ 60 जणांनी मित्रमैत्रिणी नातेवाईक ह्या सगळ्यांनी ह्याच्यात लेख लिहिलेले आहेत, ते सगळे आम्ही ह्याच्यात मांडलेले आहेत. आणि प्राची गेली त्याला 2019 साली हे ॲक्च्युली पहिल्याच वर्षी काढायचं आमचं नियोजन होतं, पण आम्हाला 5 वर्ष लागली हे काढायला, कारण इतकं सोपं नव्हतं हे पुस्तक आणण्यासाठी. हे त्याच्यासाठी आम्हाला 5 वर्ष लागली. प्राचीचे कसे वेगवेगळे म्हणजे असं नाही की लहान मुलंच मित्र होती, तिचे क्लासमेटच मित्र होते, मोठे लोक म्हणजे प्रत्येक वयाचे वेगवेगळ्या गटाची लोक एजच्या लोकांनी ह्याच्यात पुस्तक लिहिलेलं आहे. ते मला हे करायचं होतं की प्राची व्यक्ती अशी होती, तिचं अगदी लहानांशी पण जमायचं आणि अगदी वयस्कर लोकांशी पण जमायचं आणि सगळ्यांच्या बरोबर तिची फार मैत्री चांगली असायची आणि सगळ्यांच्या बरोबरचे वेगवेगळे अनुभव आहेत. ह्या पुस्तक वाचलं ना तर लक्षात येते की प्राचीबरोबरचे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. ते कुठंतरी ह्या पुस्तकातून मला दाखवायचं होतं की एक व्यक्ती असली की ती किती अजूनही असती तर आमचं अजून ती किती लोकांशी पोचली असती. आम्ही वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं तुमच्यापर्यंत आणत असतो, पण तुम्हाला नक्की कोणती पुस्तकं खुणावतात हे जाणून घेतो ते आपल्या टॉप 5 मधनं. तर आज टॉप 5 पुस्तकांविषयी सांगतायत अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठिवडेकर. नमस्कार, मी रसिका राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी पुणे. आज मी तुम्हाला या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं सांगणार आहे.
पहिलं पुस्तक आहे अंतर्नाद, एका मासिकाचा प्रवास. एखादं मासिक प्रत्यक्षात कसं सुरू होतं आणि ते बंद कसं पडतं याविषयीचं मराठीतील हे पहिलं पुस्तक आहे. भानू काळे यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून मौज प्रकाशननी ते प्रकाशित केलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे क्षत्रिय कुलावंत साधू. शिवाजी महाराजांच्या आग्रा ते राजगड या प्रवासाची ही थरारक कादंबरी आहे. नितीन थोरात यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून रायटर्स पब्लिकेशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे अनुवादातून अनुसर्जनाकडे. प्रख्यात अनुवादिका लीना सोहनी यांनी त्यांना आलेल्या अनुभवातून हे पुस्तक लिहिलेलं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. चौथं पुस्तक आहे पुरुषोत्तम कादंबरी मालिकेतील भाग पहिला, राम. ही कादंबरी वाचताना आध्यात्मिक वाचकांना आध्यात्मिक राम दिसेल, धार्मिक वाचकांना धर्मनिष्ठ राम दिसेल, तर राजकीय लोकांना तो मुत्सद्दी राम आपल्याला या कादंबरीमधून पाहायला मिळेल. राजेंद्र खेर यांनी ही कादंबरी लिहिलेली असून हेडविंग पब्लिकेशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. यानंतरचं पाचवं पुस्तक आहे गंधर्वांचे देणे, पंडित कुमारजींशी संवाद. 1985 साली कुमारजींशी मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शरदचंद्र चिरमुले आणि श्रीराम पडके यांनी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या. त्या मुलाखतींचं संपादन अतुल देऊळगावकर यांनी या पुस्तकामधून केलेलं आहे. ग्रंथाली प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे घरपोच पुस्तकं मिळवण्यासाठी www.akshardhara.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं. तत्वज्ञ आणि लेखक इमर्सन म्हणतो की वाचक चोखंदळ असले म्हणजे त्या भाषेतलं लिखाणही उत्तम होतं. तेव्हा आपण वाचक म्हणून अधिकाधिक विषयांवरचं वाचत राहूया, कारण लेखकांसाठी तुमची दाद महत्त्वाची आहे. तेव्हा वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.